नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील हा 60वा भाग. निवडणुकीतील अनुभव, निवडणुकांचे कधी हार आणि कधी जिंकण्याचे, असा या माझ्या आठवणी मी निवडणुकांच्या या भागात शेअर करणार आहे. साताराशी संबंधित बहुतेक आहेत आणि त्यामुळं इलेक्शन ही काय प्रकार असतो हे तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल आणि त्या आठवणी मी थोड्या आपल्याशी शेअर करतो. सूर्यवंशी लहानपणापासून पूर्वसंचिताप्रमाणे किंवा संस्कार म्हणा, अमुक एक पद मिळायला पाहिजे अशी लालसा आजपर्यंत कधी मनात निर्माण झाली नाही. त्यामुळे अमुक एका पदासाठी, मानाच्या जागेसाठी अटीतटीने आणि इरिशिरीने निवडणूक लढवावी अशी इच्छा कधीच झाली नाही. तरी आयुष्याच्या गेल्या 70-72 वर्षामध्ये काही वेळा कोणाला तरी निवडून आणण्यासाठी आणि क्वचित एखाद्या तत्वासाठी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची पाळी आलीच. लोकशाही म्हटली की निवडणुकीला पर्याय नसतो आणि आपल्यासारख्या लोकशाही ती प्रांजळपणे आणि तत्वाधिष्ठित होणार नाहीच हे गृहीत धरावे लागते. त्यामुळे निवडणुकीची ही पद्धत असूनही ती लढवावी लागतेच. या स्मरण यात्रेमध्ये अशा दोन्ही प्रकारच्या निवडणुकांच्या रंजक मुक्कामाच्या काही गमतीजमती अपरिहार्यच आहेत ना. पहिली आठवण आहे ती 1958 सालातली. तेव्हा मी इंग्लिश स्कूलमध्ये 11वीला होतो. शाळेच्या गॅदरिंगच्या सेक्रेटरी निवड 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदान करून करावी असं शालाप्रमुखांनी ठरवलं. जनरल सेक्रेटरी शाळेतल्या गॅदरिंगचा. तेव्हा 11वीच्या अ ते ई अशा 5 तुकड्या होत्या. आमची कॉमर्स क तुकडी 35 विद्यार्थ्यांची, तर बाकीच्या 40-50 विद्यार्थ्यांच्या. म्हणजे मतदानात आम्ही मुळातच 15ने कमी होतो. त्यामुळे आमच्या तुकडीतून कोणी निवडून यायची शक्यताच नव्हती. पण तरी आमच्या वर्गातील भाऊ क्षीरसागरला सेक्रेटरी होण्याची तीव्र इच्छा होती. तुम्हाला मी उभा राहणार आणि तुम्ही काही करा, पण मला निवडून आणा. आम्ही विचार केला की प्रयत्न तरी करूया. बरं, त्याचा प्रतिस्पर्धी पॉप्युलर, शिवाय घरचा श्रीमंत आणि भाऊ म्हणजे शिष्यवृत्तीवाला, लेंगा शर्टाचे 2 जोड वर्षावर वापरणारा. तरी आम्ही कंबर कसली, मुलांचे गट वाटून घेऊन त्यांना एकत्र ठेवले, ते थेट मतदानापर्यंत. आणि त्याचे आमचे भांडवल म्हणजे फक्त संवाद, सुसंवाद आणि गप्पा गोष्टी. पण समर्थ रामदास म्हणतात तसे, जीवेमध्ये आहे सूत्र, जगामध्ये जगमित्र हे प्रत्यास आले आणि भाऊ क्षीरसागर चक्क निवडून आला. सेक्रेटरी झाला. मित्राची सुंदर पॅन्ट आणि मेंढ्या घालून बॅज लावून गॅदरिंगमध्ये सेक्रेटरी म्हणून मिरवला आणि आमची कॉलर ताट झाली की आमच्या वर्गातला जीए झाला. आता भाऊ क्षीरसागर म्हणजे कोण, तर तो पुढे युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाला. नंतर IDBI ट्रस्टीमध्ये, वेस्ट इंडिया ट्रस्टीमध्ये काही दिवस त्याने चीफ मॅनेजर म्हणून काम केलं आणि आता तो इथंच साताऱ्यात 4 भिंतीच्या मागे स्वतःच्या घरात राहतो. हा भाऊ क्षीरसागर माझा वर्गमित्र. पुढचा असाच अनुभव आहे तो एकदम 1973-74 सालचा नगरपालिकेच्या निवडणुकीचा. 3 वर्षाची प्रशासकीय संपून त्या निवडणुका जाहीर झाल्यात. आम्ही 10-15 मित्र तेव्हा आणि आजसुद्धा तांदोळीत रोज संध्याकाळी जमतो. चहा, गप्पा आणि हास्यविधा तो विरंगुळा असे. तेथे टूम निघाली की आपल्यापैकी दोघांनी उमेदवारांचं गंमत म्हणून भरावे. प्रतिस्पर्धी उमेदवाराने सगळ्या ग्रुपला आपल्या जेवण द्यायचं कबूल केलं की ते मागे आहेत. तेव्हा आमची जेवणं खूप चालायची सुपनेकरकडे. कधी जिलेबी कर, कधी श्रीखंड कर, कधी रोज 1 महिन्यात 3 महिन्यात काहीतरी जेवण व्हायचं. तर जो उमेदवार हे जेवण द्यायचं कबूल करेल तिथल्या आपल्या मित्रांनी माघार घ्यायची. या सगळ्यावरती एकमत लगेच होतंच ना, ते लगेच झालं. त्याप्रमाणे किशोर नावंदरने भवानी पेठेतून आणि मधु जोशीने मंगळवार पेठून अर्ज दाखल केले. भवानी पेठेत रामभाऊ जाजू हे जुने 10 वर्षाचे मेहरबान, तर मंगळवारला 10 वर्षे मेहरबान आणि त्यातील 2 वर्षे नगराध्यक्ष असलेले तात्या गाडेकर उभे होते. आम्ही ते केव्हा विचारतायत आणि जेवण केव्हा ठरते याची वाट बघत होतो. पण झाले भलतेच. रामभाऊ आणि गाडेकर दोघेही आम्हा सर्वांचे परिचित स्नेहीच. पण त्यांनी जेवण वगैरे सोडा, पण आमची अरे तुम्ही का उभे राहणार, राहूनच बघा, तुमच्या उमेदवार डिपॉझिटवर राहणार नाही असे म्हणत ठरवले. बघ तर आमचे भावी दोन्ही मेहरबान मी म्युन्सिपल मेंबरला तेव्हा मेहरबान म्हणतात, आजही म्हणतात नगरपालिका सदस्य. मग मात्र आमचे दोन्ही भावी मेहरबान उखडले आणि म्हणाले एकदा होऊन जाऊ दे की आपण काय कमी आहे का. सगळ्याच्या अंगात विरसरी संचारली आणि सगळा ग्रुप कामाला लागला. 10 दिवस दोन्ही वॉर्ड त्यातील घर पिंजून काढले. कोणाकोणाचे कोण पाहुणे, कोण नातेवाईक, कोण ओळखीचे मित्र असा तपास काढून मते नक्की केली आणि ते प्रयत्न फलद्रूप होऊन
हे दोघेही मित्र चांगल्या मार्जिनने निवडून आले. किशोर नावंडांनी 5 वर्षांनी नगरपालिका सोडली, तर मधुश्रीने पुढची निवडणूक जिंकून 10 वर्षे मेहरबा म्हणून काम केले. अर्थात त्या दोघांनी आम्हाला जेवण दिले नाही आणि या सगळ्यांचे मूळ जेवण ते मात्र बुडाले ते बुडालेच. पुढे विधानसभेचा अनुभव अभयसिंहांच्यामुळे मिळाला. 1978ला ते जनता पक्षाचे आमदार झाले आणि 80ला काँग्रेसतर्फे निवडून येऊन मंत्री झाले. त्यानंतरच्या 2 निवडणुकांच्या वेळी त्यांनी मित्र म्हणून हाक मारली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते मतदानापर्यंत आणि पत्रकारांचे मसुदे करण्यापासून भाषणाचे मुद्दे काढण्यापर्यंत मी सर्व सहकार्य निरपेक्ष बुद्धीने केले. त्यांनी त्या मैत्रीची सदैव जाण ठेवली विषय. पण हे सगळे अनुभव दुसऱ्याची निवडणूक लढवणे झाले. म्हणजे थोडक्यात तुम लढो हम कपडे संभालते या चालीवरचे. पण प्रत्यक्षात त्या मैदानात उतरण्याचे आणि कधी हरण्याचे तर कधी जिंकण्याचे अनुभव तसेच मजेचे आहेत. हरण्याचे दोन्ही अनुभव गंमत करूया म्हणून घेतलेले, पण तेही काहीतरी तत्व मांडायचे म्हणून. पहिला आहे 1962च्या कॉलेज निवडणुकीचा. BMCC कॉलेजची जिमखाना निवडणूक म्हणजे प्रत्येक खेळासाठी एक एक आणि लायब्ररीसाठी एक असे सेक्रेटरी आणि एक जनरल सेक्रेटरी निवडायचं असे. ज्येष्ठ नेते सध्याचे नामदार शरदराव पवार तेव्हा BCOMच्या फायनल इयरला होते आणि तेव्हा फक्त ते आमदार वगैरे फक्त शरद पवारच होते. म्हणजे त्यांचे शरद पवारच उभारायचे. पण तेव्हा सुद्धा ते इलेक्शन लढवण्यात आणि जिंकण्यात एक्सपर्टच होते. त्यांच्या पॅनलचे नेतृत्व ते स्वतः आणि विठ्ठल मणियार, चोरडिया, अभय कुलकर्णी वगैरे सहकारी करत. कोणीच त्या पॅनलविरुद्ध उभे राहायला तयार नसे, कारण विजयाची शक्यता नसे. मी तेव्हा सेकंड इयरला होतो आणि मित्रांच्या हा विषय म्हणले, उभे राहिले तर पडू ना, एवढेच ना, मी राहतो उभा. आणि लायब्ररी सेक्रेटरी मी उभा राहिलो. प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्यांसुद्धा तेवढीच संधी म्हणून भेटलो. तेव्हा अर्थात विद्यार्थी आमच्या वर्गामध्ये एक 5% सुद्धा विद्यार्थी नसत कॉमर्सला, 10% जास्तीत जास्त. म्हणजे 150 मुलांचा वर्ग असला तर 10-15 मुली असायच्या. पण सगळ्यांना भेटलो आणि आमचं बजेटच नव्हतं ना. घरनं 80 रुपये त्यात भागवायचं. त्यामुळं कुणाला चहासुद्धा कुठून पडणार. कॅन्टीन हॉटेल काय भानगडच नव्हती. मग गंमत केली. बडीशेपाच्या 2 किलो गोळ्या घेतल्या आणि भेटायचं. प्रत्येकाच्या हातावर बडीशेपाच्या 2 गोळ्या ठेवायच्या आणि त्या बघून मुली हसायच्या. मग अरुण गोडबोले फॉर RRR म्हणजे रीडिंग रूम अँड लायब्ररी सांगायचं, पुढचा मुलगा गाठायचा. श्रीराम गोगटे माझा मित्र आणि मी असे मिळून ही कामगिरी पार पाडली. आमच्या या गमतीच्या गोळीने हा गोळी फॉर्म्युला बऱ्यापैकी दाद मिळून मतही बरी मिळाली, पण ती निवडून यायला पुरेशी नव्हती. एकच झाले म्हणजे आधी शरद पवारांच्या पॅनलविरुद्ध मी निवडणूक लढवलं असं सांगू शकतो. असाच दुसरा अनुभव नुकताच घेतला म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा. अध्यक्षपदे सन्मानाचे पद आहे, ते सन्मान दिले पाहिजे. त्यासाठी मान्यवर साहित्यिकाला याचना करायला लागू नये असे माझे मत होते. त्यासाठी ती बिनोड व्हावी म्हणून 5-7 वर्षे प्रयत्नही करून झाले होते, पण त्याला यश आले नाही. साहित्य संस्था सुमार मंडळींच्या ताब्यात मतदानाचा हक्क देण्याची सदोष पद्धत, जात, प्रादेशिक गट, राजकीय हस्तक्षेप, प्राध्यापकांचे लागेबांधे आणि 4 मतपत्रिका गोळा करणे अशा अनेक कारणांनी शहाण्याने त्यात पडू नये असे सर्वसामान्यांचे मत होते. त्यामुळे सन्मानपूर्वक अध्यक्षपदाचा मुद्दा ठाशीवपणे मांडला जात नव्हता. त्यामुळे अनेकदा मान्यवर त्या पदावर न येता तिथे सुमारांची सद्दी सुरू होती. हारण्याची भीती व खंत मला बिलकुल नसल्याने किंवा त्यासाठी मी त्यात उतरलो. 2014 साली मतदाराची परिचय पत्रक, फोन आणि SMS याद्वारे संपर्क करून विनंती केली, पण याचना अजिबात केली नाही. 2014ला सासवडला जे संमेलन त्यातला आहे. कोणाही उमेदवाराला कोणाच्या दारात गेलो नाही, एकही मतपत्रिका गोळा केली नाही. कोणाही उमेदवार टीका करणार नाही असे आधीच जाहीर केल्याने इतर उमेदवारांनी ते पथ्य पाळणे भाग पडले. अशा व्यक्तिगत वादाशिवाय निवडणूक करण्याचे श्रेय निःसंशयपणे मला मिळाले. इतर 3 उमेदवारांचे आधी स्नेहसंबंध आधी होते. निवडणुकीमुळे त्यात बाधा न येता उलट ते दृढ झाले. प्रमोद शिंदे निवडून आल्यावर किरळोपणे मी त्यांचे अभिनंदनही केले. त्यामुळे आज त्यांचा सत्कार होता आणि त्यावरून माझा उल्लेख करतात. निवडणूक हरल्याचे म्हणून मला इतकिंची दुःख नाही, उलट त्यानिमित्ताने अनेकांशी संपर्क आला, स्नेहाचे प्रेम समजले आणि माझा मुद्दा सर्वदूर पोहोचू शकलो याचा आनंदच आहे. आणि त्यानंतर हा मुद्दा मान्य होऊन आता इलेक्शन न होता ते पद सन्मानपूर्वक दिले म्हणजे निवडणुकात विजय मिळाल्यासारखंच आहे.
आता अटीतटीच्या लढतीत मनापासून आणि जिद्दीने लढून जिंकल्याचे काही सार्थ अनुभव सुद्धा माझ्या पाठीचे आहे. 84 साली नगरपालिका निवडणुकीच्या वेळी अभयसिंह राजांनी एक बैठक बोलावली. ते तेव्हा राज्यमंत्री होते आणि ही निवडणूक आपण पॅनल करून लढवावी असा त्यांचा याचा विचार करण्याकरता ती बैठक होती. त्यांनी पॅनल करू नये, जे निवडून येतील त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करावे अशी भूमिका मी मांडली. त्यावर अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे. त्यांना नगरसेवक करण्यासाठी मी पॅनल करून मदत करायला नको का असा त्यांचा विचार इतर सर्वांना पडल्यावर मीही मान दिली. त्यांनी नगर विकास आघाडी स्थापन केली. त्याचे पार्लमेंटरी बोर्ड तयार करणे, उमेदवार निवडणे, जाहीरनामा करणे वगैरे सर्वात मी काम केले. तेव्हा ते राजे असूनही धाक नव्हता, त्यामुळे विरोधी पॅनलही झाले. बहुधा आम्हाला 23 विरोधकांना 10 आणि स्वतंत्र 10 असे उमेदवार विजयी झाले. 10ही स्वतंत्र उमेदवार आम्हाला मिळाले. छत्रपती शिवाजीराजे अध्यक्ष झाले आणि स्वीकृत सदस्य निवडीची वेळ आल्यावर अभयसिंह मला स्वीकृत सदस्य होण्याचा आग्रह केला. मला त्यात रस नव्हता, कारण नगरपालिका आणि त्याचा भ्रष्टाचार यांचा संबंध मला माहीत होता. पण अभयसिंहने आग्रह धरला की तुम्ही म्हणता स्वच्छच कारभार करा, पण तुम्ही सदस्य व्हा असा त्याने आग्रह धरला. मग मी अखेर होकार दिला. संख्येप्रमाणे आमचे 3 आणि विरोधकांचा 1 असे 4 स्वीकृत सदस्य सरळपणे बिनविरोधी होते. पण आमच्यावेळी काहींच्या मनातली जात नव्हती. त्याने आणखीन एक जण उभा करून तो विरोधकांची मध्ये खेचून आहे आणि हे 4ही आपलेच उमेदवार असा भेद अभयसिंह यांच्या गळी उतरवला. मी फॉर्म तर भरून बसलो होतो. ही चाल माझ्या लक्षात आली. त्यातही माझ्या मतांच्या कोट्यात, कारण ते प्रेफरन्शियल वोटिंग पद्धती असतं ना, माझ्या मतांच्या कोट्यात स्वतंत्र निवडून आम्हाला मिळालेले 10 नगरसेवक दिलेले. त्यात काही आदम बागवान, अंकुश भिंगारदिवे, वायदंडे हे सगळे होते. ही सगळी तगडी मंडळी होती. मी तर सर्वांना बाजूला घेऊन विचारल्यावर त्यांनी तुम्ही आमची काळजीच करू नका, कारण शेवटी त्यातलाच कोणाला ते फोडायचा प्रयत्न होणार हा मला अंदाज होता. ते सांगितलं तुम्ही आमची काळजी करून असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्यांची 10च्या 10 आणि विरोधकांच्यापैकी 1 अशी 11 मते मिळून विजयी झाल्यावर आमच्यातील कारभारी मंडळींचे चेहरे जातवाल्यांचे बघण्यासारखे झाले. अर्थात पुढे 11 महिने तर मी राजीनामा देऊन सातारा नगरपालिकेच्या इतिहासात राजीनामा देणारा एकमेव नगरसेवक ठरलो. हा भाग आला इथं. पण जातीपातीच्या राजकारणात टिचून मिळाला तो विजय मला आधी सुखद वाटतो. अदमबाई, अंकुश भिंगारदिवे आणि या सर्वांचा मला अभिमानी वाटतो. बलभीम शिंगरे होता त्यामध्ये. हे सगळे आजही माझे मित्र आहेत. असाच एक अनुभव हिंगणे श्री शिक्षण संस्थेचा आहे. भारतरत्न महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या कर्वे शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन आयुष्यभर संस्थेत काढलेले गुरुजन करीत होते. 1990ला परिवाराने निवडणूक लढवून संस्थेवर कब्जा करण्यास ठरवले. परिवार म्हणजे काय ते आता तुम्ही ओळखा, मी नाही जास्त सांगत. जुनी मंडळी तेव्हा अस्वस्थ झाली आणि सर्वच मंडळी आयुष्यभर शिक्षकी पेशात घालेली, कुठे निवडणूक त्यातल्या तंत्रात अजिबात काही माहिती नसलेली. तेव्हा ही सगळी मंडळी अस्वस्थ झाली आणि त्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी मी त्यांच्या पॅनलमधून व्यवस्थापक मंडळाची निवडणूक लढावी असा मला कंदाघाईचे माजी मुख्याध्यापक टंगसाळे यांच्यामार्फत शकुते लिमे, भास्करराव कर्वे, बापू पालकर वगैरेंनी आग्रह केला. त्या गणमान्य संस्थेवर असा कोणी कब्जा करण्यायोग्य नव्हते म्हणून मी होकार दिला. परिवाराच्या नेटवर्कला तोडीस तोड उत्तर देऊन आम्ही 10 पैकी आमचे 7 जण निवडून आणले. वार्षिक सभेत सुद्धा त्या परिवाराच्या आक्रमणाला प्रभावी तोंड देऊन शकुते लिमेंना कार्याध्यक्षही केलं. पुढे 5 वर्षे निर्लज्जपणे काम केल्यानंतर मी पुन्हा उभे राहावे या आग्रहाला नकार देत मी समाधानाने निवृत्त झालो. दुर्दैवाने त्यानंतर 5 वर्षांनी त्या मंडळीचे प्रयत्न घरभेद्यामुळे अपुरे पडून संस्था परिवारमय झाली. पण 10 वर्षे तरी संस्था स्वतंत्र ठेवण्याचे उद्दिष्ट मी त्या निवडणुकीमुळे साध्य करू शकलो याचे समाधान मला आज आहे. अशी संपूर्ण डायरेक्टर बोर्ड विरोध असूनही केवळ तत्वासाठी युनायटेड वेस्टर्न बँकेच्या डायरेक्टर पदाची पुनर्निवडीची निवडणूक मी 1986 साली लढलो होतो. सर्वार्थाने ती लढाई होती, पण पूर्व पुण्याई आणि स्वकर्तृत्व आणि भागधारकांचा अतूट विश्वास यांच्यावर मी स्वतः आणि मी उभा केलेला श्रीराम गोगटे यशस्वी झालो. पुढे 1988 साली इतरांनी आदर्श घ्यावा म्हणून मी स्वेच्छाने बँकेतून निवृत्ती झालो. दुर्दैवाने तो आदर्श इतरांनी घेतला नाही आणि अशाच काही गोष्टीची परिणाम म्हणून शेवटी बँकेचे अस्तित्वही संपले. त्याचा सविस्तर उहापोह मी माझे युनायटेड वेस्टर्न बँक उत्कर्ष आणि असतं या पुस्तकात केलं आहे. असेही निवडणुका जिंकण्याचे हारण्याचे अनुभव मिळाले.
त्या सर्वांनी माझे व्यक्तिमत्व आयुष्य समृद्ध करीत नेले. कोणतेही पद, मान, सन्मान मागू नये, मग निवडणूक दूरच असे मला वाटते. आपली जी योग्यता असेल त्यानुरूप पद, मान, सन्मान आपोआप मिळतो अशी माझी खात्री आहे. आपली समाजातील किंमत आणि आदरभाव आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतो. त्याला कोणत्याही पदाच्या कुड्यांची गरज नाही असा माझा नम्र पण ठाम दृढ विश्वास आहे. म्हणून आयुष्यात मिळाली अनेक पदे मी सहजपणे सोडू शकलो. अर्थात तशी बुद्धी आणि वृत्ती, परमेश्वरी कृपा आणि आईवडिलांचे संस्कार आणि स्वतःचा अभ्यास यामुळेच येऊ शकली अशी माझी नम्र धारणा आहे. त्यामुळे ह्या निवडणुका आता सत्यापर्यंत कुठली निवडणूक लढवून असं मला वाटत नाही. याही गमती म्हणून काही लढवल्या, काही लढायला लागल्या. याचे अनुभव आज इथेच थांबूया. उद्या नवीन व्यक्ती, घटना किंवा असंच काहीतरी. तोपर्यंत नमस्कार.